कबनूर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर करण्याबाबत 8 महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश कोल्हापूर हायकोर्टाने राज्य सरकारला दिल्याने कबनूर नगरपरिषदेचा मार्ग अखेर मोकळा झालाय, अशी माहिती संतोष उर्फ बाळ महाराज यांनी पत्रकार बैठकीत दिली। कबनूर ग्रामपंचायतीचे रूपांतर स्वतंत्र नगरपरिषदेमध्ये करावं म्हणून कबनूर नगरपरिषद कृती समितीच्या वतीनं सुमारे 12 वर्ष लढा सुरू होता। शासकीय पातळीवर याबाबत अनेक वेळा निवेदन दिलं होतं, मात्र याबाबत ठोस कोणताच निर्णय न झाल्यानं नगरपरिषद कृती समितीनं कोल्हापूर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। याबाबत 12 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर सरकार विचार करू शकतं असं म्हणणं राज्य सरकारनं मांडलं। यावेळी न्यायालयानं 8 महिन्याच्या आत किंवा शक्य तितक्या लवकर सदर प्रस्तावावर निर्णय घेण्याचे निर्देश न्यायमूर्ती अजित कडेठाणकर व न्यायमूर्ती RJ अवचट यांच्या खंडपीठाने देऊन याचिका निकाली काढली, अशी माहिती संतोष उर्फ बाळ महाराज यांनी दिली। या पत्रकार बैठकीस कृती समिती अध्यक्ष दत्ता शिंदे, उत्तम जाधव, सुधाकर कुलकर्णी, जावेद फकीर, रियाज चिकोडे, दत्ता पाटील, बाबासो कोकणी, युवराज कांबळे, कपिल सुतार, बाळू कामत, विकास फडतारे, सतीश पाटील, महेश शिवडकर, नितीन गवळी, सुनील इंगवले, सुखदेव भोसले, शकील मुल्ला, रवी धनगर, इम्रान संदी, भिकाजी अप्पुगडे, अप्पासो गोकावी आदी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर। कबनूर नगर परिषद कृती समितीच्या लढ्याला 12 वर्षानंतर फार मोठं यश माननीय उच्च न्यायालयानं दिलेलं आहे। उच्च न्यायालयामध्ये कृती समिती गेल्या 3-4 महिन्यापासून प्रयत्नशील आहे आणि उच्च न्यायालयाने माननीय राज्य शासनाला आदेश दिलेले आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपल्यानंतर 8 महिन्याच्या आतमध्ये कबनूरमध्ये नगर परिषद करावी असा आदेश माननीय उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेला आहे आणि त्यानुसार हा कृती समितीच्या लढ्याला मिळालेलं सर्वात मोठं यश आहे की येत्या 8 महिन्यामध्ये कबनूरमध्ये नगर परिषद झालेली असेल आणि यावर माननीय उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि कृती समितीच्या लढ्याला भरघोस यश माननीय उच्च न्यायालयानं दिलेलं आहे।